नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. मित्रांनो, तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यातील घटना आहे. शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक असणाऱ्या वडिलांनी मुलीला मार्क्स कमी पडतात आणि याचा जाब विचारला आणि मुलीनं काहीतरी उलट उत्तर दिलं म्हणून तिला जबर मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हा अतिशय सामाजिक प्रश्न आहे आणि मुलांच्यावर किती शैक्षणिक दबाव असतोय किंवा एखादं स्वप्न पालक पाहतात आणि ते पूर्ण करण्याचा किती दबाव असतो हे याच्यातून लक्षात येते. या सगळ्या गोष्टीमध्ये सांगावं एकच वाटतं की पालकांनो, शैक्षणिक दहशतवादी बनू नका, कारण ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बळी जातोय. एक प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं शिकून मोठी व्हावीत, कुठेतरी डॉक्टर व्हावीत, इंजिनियर व्हावीत, सायंटिस्ट व्हावीत. प्रत्येक आई वडिलांचं ते एक स्वप्न असतं आणि ते चुकीचं नाहीये. परंतु त्या मुलांची एक शारीरिक आणि मानसिक क्षमता सुद्धा लक्षात घ्यायला हवी आणि ती लक्षात घेऊन मग पुढे त्यांच्याकडून अपेक्षा करायला हव्यात. परंतु असं न करता केवळ एक स्वप्न पाहायचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांच्या पाठीमागे हात धुवून पडायचं, हे अशा पद्धतीचा दबाव आणल्यामुळं मग मुलांचे बळी जात आहेत. मध्यंतरी कोट्याची पण बातमी आली होती की परीक्षा असेल किंवा अभ्यासाचा वाढता दबाव आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा या सहन न झाल्यानं कोट्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा म्हणजे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अशी बातमी तिथून आली होती. हे असं का होतंय हा एक फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. आता सांगलीला आटपाडी तालुक्यामध्ये जी काही घटना घडली, ह्या घटनेमध्ये कुणाला दोष द्यायचा? प्रथमदर्शनी आता पालकांनी मारहाण केली, अगदी जबर मारहाण केल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला, त्यामुळं वडील दोषी आहेत, 100% दोषी आहेत, त्याच्याबद्दल वादच नाहीये. म्हणजे आपल्या मुलीला रागाच्या आहारात जाऊन किती मारहाण करायची ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. म्हणजे ती 11वी मध्ये तिला 92% मार्क्स होते असं समजते आणि 12वीला ती गेली होती आणि नीटच्या परीक्षेची तयारी चालली होती. टेस्ट असतात, त्या टेस्टमध्ये कुठेतरी कमी मार्क्स पडले म्हणून त्याचा जाब वडिलांनी मुलीला विचारला आणि त्याच्यावरून काहीतरी झालं असेल दोघांचं. त्याच्यामध्ये मुलीनं त्याच्यामध्ये वडिलांना प्रश्न केला की तुम्हाला तरी किती मार्क्स पडले, तुम्ही सुद्धा शिक्षकच आहात, कलेक्टर नाही झालं शिकून. आणि अशा पद्धतीनं मुलीनं प्रश्न केल्यामुळे वडील रागाला गेले आणि त्यांनी तिला दांडक्याने मारहाण केली. आता ते रागाला जाऊन मारहाण करत असताना त्यांनी पाहिलं नसेल कुठं लागतंय, तोंडावर लागतंय, छातीवर लागतंय, पाठीवर लागतंय का डोक्यात लागतंय. परंतु तिला ते मारहाण झाली जबरदस्त. दुसऱ्या दिवशी का त्याच रात्री ती बेशुद्ध पडली. तिला तिथं आटपाडीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु तिथून त्यांनी मोठ्या हॉस्पिटलला सांगलीला त्यांना शिफ्ट करण्यात आलं आणि सांगलीला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. दुर्दैवी मृत्यू आहे हा. विषय असा होता याच्यामध्ये की तिला नीटच्या टेस्टमध्ये कमी मार्क्स येत होते. असंही कळतंय की त्यांचा मोठा मुलगा, यालाही त्यांनी नीटच्या एक्झामला बसवलं होतं, 2 वेळा बसवून पण तो फेल झाला. त्याच्याकडून नाही स्वप्न पूर्ण झालं, किमान मुलीनं तरी स्वप्न पूर्ण करावं अशी एका बापाची अपेक्षा होती. परंतु त्यासाठी जे पाऊल त्यांनी उचललं, ते जे पाऊल उचलले त्या उचललेल्या पाऊलाचं बिलकुल समर्थन करता येणार नाहीये, बिलकुल समर्थन करू शकत नाहीये आपण. काय होतं की जरी प्रत्येक आई वडिलांची स्वप्न असली तरी मुलांच्याही काहीतरी मर्यादा असतात. काही ना काहीतरी एक त्यांची बौद्धिक लेवल असते म्हणा किंवा काय असेल. प्रत्येक मुलाला किंवा मुलीला नीटला पाठवणं किंवा प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते की मुलांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, पण प्रत्येकालाच ते शक्य होईल असं नसतं. त्यामुळं ह्या ज्या पालकांच्या वाढत्या महत्वाकांक्षा आहेत, त्या महत्वाकांक्षेमुळे चा जो दबाव आहे त्या दबावाखाली विद्यार्थी दबून जात आहेत, मुलं दबून जात आहेत.
ह्याच्यामध्ये मुलांचा बिलकुल विचार केला जात नाही. बिलकुल आपले विचार आणि आपली स्वप्न आपण मुलांच्यावर लादत असतो. आई वडिलांचं कर्तव्य असतं किंवा त्यांचं एक काम असतं की बाबा त्यांना वाटणं साहजिक आहे की आपली मुलं चांगली शिकून सवरून मोठी झाली पाहिजेत. परंतु हे करत असताना, त्या स्वप्नाच्या मागे धावत असताना त्या मुलांच्या मानसिकतेचा, मानसिक क्षमतेचा आणि शारीरिक क्षमतेचाही विचार करायला पाहिजे. शिक्षणाचा आग्रह जरूर असावा, परंतु तो दुराग्रह किंवा तो हट्ट नसावा की हे असंच झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मुलांची पण क्षमता तपासली जावी, असं याच्यामध्ये प्रकर्षानं सांगावं वाटतं. हे आपले विचार, आपली स्वप्न ज्या वेळेला आपण मुलांच्यावर लादतो त्यावेळेला नकळत कुठंतरी पालकांच्यावर एक समाजाचाही दबाव असतो किंवा पालकांचं एक स्टेटस असतं. आता हे त्या मुलीचे वडील हे एका शाळेचे मुख्याध्यापक होते, तर त्यांना कुठंतरी हाही विचार आला असेल की मी स्वतः मुख्याध्यापक आहे आणि माझी मुलं जर शिकत नसतील किंवा त्या पद्धतीनं नीटच्या एक्झाममध्ये पास होऊन जर ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना मेडिकलला जर प्रवेश मिळत नसेल किंवा तिथं ते क्वालिफाय होत नसतील तर माझी इज्जत काय राहिली, आज समाज काय म्हणेल की आज स्वतः मुख्याध्यापक असून स्वतःची मुलं सेटल करता आली नाहीत. म्हणजे हा एक सामाजिक दबाव असतोच आणि तो खरं तर दबाव घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण हे गरजेचं नाहीये की शिक्षकाचा मुलगा शिक्षक होईल, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होईल, हे गरजेचं नसतं. अनेकदा मुलांचे आवडीच्या काही जे करिअर्सचे जे काय हे असतात ते वेगळे असतात, त्यांचे चॉईसेस वेगळे असतात, परंतु पालकांच्या दबावाखाली त्या ठिकाणी त्यांना तिथे जावं लागतं आणि मग तिथे गेल्यानंतर ते योग्य परफॉर्मन्स नाही देऊ शकले तर मग या अशा घटना घडतात. दुसरी गोष्ट कसं होतं की ह्याच्यामध्ये जो शिक्षणाचा जो वाढता दबाव आहे हा मुलांना अक्षरशः म्हणजे रेसचे घोडे बनवल्यागत बनवतोय. बालपण तर त्यांचं त्याच्यामध्ये चिरडलं जातेच, कारण आज छोटे छोटे मुलांना जर बघितलं तर त्यांचे शाळेचे तास असतील, नंतर त्यांचं ट्युशन असतं, परत बाकीचे कुठं डान्स क्लास असतात, कुठं इतर काही गोष्टी असतात, जे कोर्सेस लावलेले असतात, कराटे असेल किंवा इतर काय असतील, त्याच्यामध्ये पूर्ण दिवस त्यांचा निघून जातो. परत होमवर्क असतो, परत शाळेतून असे मोठे मोठे प्रोजेक्ट करायला दिलेले जातात. आणि जर पाहिलं तसं तर ज्या लेवलला आयसीएससी किंवा सीबीएसईचा अभ्यासक्रम असतो आज त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायचं, त्यामुळं जे काही राज्य शिक्षण संस्था आहेत किंवा मराठी शाळा आहेत त्या सुद्धा कुठंतरी त्यांचा पण अभ्यासक्रम आता फार मोठा व्हायला लागलेला आहे. आणि एकंदरच हा विषय, हा जो सगळा आहे एकंदर, याच्यामध्ये जरी गुन्हेगारी कृत्य घडलं असलं तरी हा आता समाजाच्यासाठी चिंतनाचा विषय झालेला आहे. हा जो शैक्षणिक दहशतवाद आहे, जे शैक्षणिक दहशतवाद जो वाढतोय पालकांच्या माध्यमातून असेल किंवा या व्यवस्थेच्या माध्यमातून, हा शैक्षणिक दहशतवाद कुठंतरी थांबला पाहिजे. कारण आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे बळी गेलेले त्याच्यामध्ये, जसा ह्या दुर्दैवी मुलीचा गेला तसं अजून पुढे जाऊ नये याकरता काय करता येईल याच्यावर सुद्धा कुठंतरी शिक्षण तज्ज्ञांनी किंवा एक मानसोपचार तज्ज्ञांनी ह्याच्यावर विचार केला पाहिजे आणि ह्या संदर्भामध्ये कुठंतरी समाजाचं प्रबोधन करायला पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, परंतु हे वाटणं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुलांच्यावर किती दबाव टाकावा ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत. आई वडिलांचं चुकतंय अशातला काही भाग नाहीये. आता ह्या मुलीच्या वडिलांनी पाऊल जे उचललं ते चुकीचंच होतं, परंतु मुलांनी सुद्धा कुठंतरी थोडंसं आई वडिलांशी संवाद साधताना योग्य भाषेचा वापर करावा आणि एकमेकाचा आदर ठेवावा, एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून वाटतं. आणि हा सामाजिक जो प्रश्न आज निर्माण झालेला आहे त्याच्यावर प्रत्येकानंच विचार करून या प्रश्नाला कसं तोंड देता येईल या संदर्भामध्ये कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीवर विचार व्हायला हवा आणि शासनानं सुद्धा या संदर्भामध्ये काय करता येईल ते करून त्या पद्धतीनं पावलं टाकावीत. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. ह्या संदर्भामध्ये हा एक सामाजिक प्रश्न बनलेला आहे, ह्या संदर्भामध्ये आपली काय मतं असतील तर तेही कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपापल्या मित्रांच्यापर्यंत, नातेवाईकांच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.